नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भागामध्ये केदार केळकर यांचं तुम्ही शिवतांडव नृत्य ऐकलं. त्याचं जो काव्य होतं त्यात ते एक एक जो ताल आणि आतला भाव, आणि यामुळे शिव प्रसन्न झाले. शिवसुद्धा स्वतः तांडवाविषयी प्रसिद्ध आहेत. तर या सगळ्या मागे एक प्रकारचा जो भाव असतो, हा भाव गाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या भावानी पूर्ण वातावरण, निसर्ग बदलण्याची क्षमता असते. तुम्हाला एक गोष्ट मला याच्याविषयी सांगावीशी वाटते. आपल्यामध्ये विक्रम राजा आहे उज्जैनीचा. त्याची एक गोष्ट सांगतात की संध्याकाळी सगळीकडे दिवे लावून, आपली पद्धत आहे पर्वता वगैरे म्हणण्याची, आता सध्या काय चालू आहे मला माहिती नाही, आमच्या पिढीमध्ये ही पद्धत होती. तर समय पणती निरांजन काहीतरी आपण देवासमोर लावतो, शुभं करोती कल्याण वगैरे म्हणतो. हे कुठेतरी आपण गायनाचा वारसा चालवत असतो. आपण रामरक्षा म्हणतो, भीमरूपी म्हणतो. हे म्हणण्याचा अर्थ आपली परंपरा जी प्राचीन आहे ती आपण या ठिकाणी चालू ठेवण्याचा तो आपला प्रयत्न असतो. तर उज्जैनीचा राजा हा विक्रम 7.5च्या फेऱ्यात आला आणि एक अद्भुत असा चमत्कार त्याच्यामध्ये घडून आला. त्याचे हातपाय तुटून गेल्यानं एका तेल्याच्या घरी घाण्यावर बैल हाकण्याचं काम तो करत असेल. म्हणजे बैलाचं घाण्याचं जे वजन असतं ना मध्ये, ते वजन मध्ये ठेवून बैल असे हे करतात. त्यामुळे ते खालचे तेल निघण्याचा जो काही असतो कार्यक्रम तो त्यामुळे होतो. तर ते वजन म्हणून हा राजा बसत असेल. तर तेल्याला माहीत नाही की हा राजा आहे, तर त्याची हिंमत झाली नसते. परंतु घाणा हायकण्याचं, बैल हायकण्याचं काम तो करत असेल. तो अनेक शास्त्रात निपुण होता. तर गायनशास्त्र त्याला पूर्ण अवगत होतं. मी मुद्दाम ही गोष्ट यासाठी सांगते की भाव आणि गाण्याचा काय सामर्थ्य असतं हे आपल्याला समजावं. आणि एका दिवशी सायंकाळी नित्याप्रमाणे तो घाण्यावर आपलं काम करत होता आणि त्याला गायनाची हुक्की आली. आणि सायंकाळ असल्यामुळे त्यांनी दीपराग म्हणायला सुरुवात केली. दीपराग आपण नाव ऐकलेलं आहे की प्रत्यक्ष दिवे लावतात वगैरे. तर हे प्रत्यक्ष उदाहरण विक्रम राजाचं आपण ऐकतो आहोत. आणि त्या रागात तो एकरूप होऊन गेला, रंगून गेला. अगदी कुठल्याही स्वरामध्ये त्या रागामध्ये रंगणं हे महत्त्वाचं आहे. हे रंगून गेला तर त्या रागाचा परिणाम होतो. जसं पाऊस पडायचा असेल तर जो आपण कसं काय म्हणतो राग, आणि मग त्या रागाने पाऊस पडतो, हे आपण ऐकलेलं आहे. तसं ह्या दीपरागाचं आहे. तर त्याने म्हटल्याबरोबर ते इतका तो काय त्या रागात रंगून गेला, एकरूप होऊन गेला. तो स्वतः दिवा झाला आणि पेटला. तर त्यामुळे काय झालं की सगळीकडे त्या वस्तीतले तर दिवे पेटलेच, राजवाड्यातले सुद्धा दिवे पेटले, सगळ्या ह्याच्यातले दिवे पेटले एकदम अचानक त्याच्या रागाच्या परिणामामुळे. कारण पंचमहाभूतावर सत्ता या स्वरांची, ही सत्ता काम करते. मी मागे तुम्हाला एकदा माझा अनुभव सांगितला की रशियात गेलो असता तिथली भाषा मला समजत नसून समजत होती. आपण वर्ण म्हणतो, वर्ण म्हणजे रंग, त्या शब्द जे काही बोलले असतील त्यांचा वर्ण पाहिल्यानंतर त्या वर्णातला भाव लक्षात येऊन ती भाषा मला समजायला लागली. असा प्रकार इथे आहे. आणि राजवाड्यातले सगळे दिवे पेटले, सगळ्या वस्तीतले पेटले आणि सगळीकडे शोभायमान दिसायला लागले. आपण दिवाळीला कशी संध्याकाळी सर्व घरांमध्ये जेव्हा दिवे पेटतात त्यावेळी ती वस्ती कशी छान दिसते, प्रकाशमय. दिवसात तर सूर्याचा प्रकाश आहे, पण संध्याकाळी या दिव्यांचा प्रकाश पडून सर्व काही प्रकाशमय होतं आणि ते दृश्य सगळं अतिशय पाहण्यासारखं असतं. अग्नी जर तुम्ही यज्ञ बघितला असेल तर यज्ञामध्ये जो अग्नी भडकतो त्या अग्नीला एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य पाहण्याची तुम्हाला दृष्टी असावी लागते. त्यामुळे सगळीकडे जेव्हा दिवे सगळ्यातलं पेटले आणि त्यानंतर काही लोकांना समजेना हे कुठून आले. सगळ्या ठिकाणी बघितलं, कुठले दिवे कुठले काही दिसले नाही. प्रत्येकाने आपले विझवून बघितले पण काही नाही, दिवे पेटलेलेच आहेत. आणि मग शेवटी हे कोणाच्या गाण्याने झाले, कुणामुळे? कारण लोकांना ह्याची कल्पना होती, गाण्याची कल्पना होती की स्वरांमुळे काय होऊ शकतं, हे त्या काळामध्ये कल्पना होती. आजच्यासारखा सगळा अविश्वास नव्हता. आजही आपण विश्वास नाही ठेवणार.
आणि असे गायक आज निर्माण होणंही कठीण आहे. लाखो गायकामध्ये एखादा गायक असा असेल की त्याला ते आतून आलेलं आहे, त्याला स्वर खरा समजलेला आहे. मी एका प्रसिद्ध गायकाची गोष्ट ऐकली की शेवटच्या आयुष्यात तो म्हणला की आता कुठे स्वर कुठून कुठला निघतो हे मला समजायला लागलं. हे इतक्या थोर गायकांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी सांगितले, आता कुठे मला थोडंसं समजायला लागलं. काही गायक लोकांची याच्याविषयीच्या चर्चा मी ऐकलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात येतं की आपण अतिशय अपूर्ण आहोत. आयुष्यभर आपण गायलं, लोकांचं रंजन केलं, पण गाणं काय आहे, स्वर काय आहे, हा स्वर कुठून येतो आहे, त्या निसर्गाच्या मुळाशी जाण्याची आज आपली ताकद नाही. हे भल्या भल्या गायकांनी लक्षात ठेवावं. मी हे अनधिकाराने म्हणत नाही आहे, हे खरोखर ही सत्य गोष्ट आहे की गायकांना सुद्धा खरे स्वर कुठून आले. रंजन हा भाग नाही आहे आपल्या गायनशास्त्राचा. तर हे झाल्यानंतर मग सगळं लक्षात आलं, अरे की बाबा हा याच्या दीपक रागामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि मग सगळ्यात उलगडा होतो आणि ही जी गाण्याची ताकद आहे ही समजते. अगदी अलीकडच्या काळातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अण्णासाहेब पटवर्धन हे माझ्या गुरूंचे अतिशय आवडते जवळचे शिष्य होते. तर त्यांच्या चरित्रामध्ये एक तेलंगी ब्राह्मणाची एक गोष्ट आलेली आहे. त्याचं नाव पेरू अय्या, हा त्या तेलंगी ब्राह्मणाचं नाव. तर हा पेरू अय्या एक तेलंगी ब्राह्मण अण्णासाहेबांच्या आश्रयाला होता. गुरुवर अय्या म्हणून एक शास्त्रज्ञ गव्याजवळ त्यानं गानशास्त्राचं 12 वर्ष अध्ययन केलेलं होतं. माझ्या पाहण्यात असे एक बासरी वादक आहेत की 3 वर्ष त्यांनी काहीही केलं नाही, फक्त सा वाजवला. हा सा एक स्वर ज्याच्यावर जर तुमची प्रभुत्व आलं तर सगळ्या गाण्यावर येईल. आणि त्यानंतर त्यांनी जे काही गाणं गायलं, जे काही त्या वाजवलं त्या बासरीवर, त्यांना स्वर समजला. तो स्वर समजला पाहिजे. आपण परीक्षेसाठी गाणं गातो, पास होण्यासाठी गाणं गातो. मी असे हजारो शेकडो बघितलेले आहेत की ते त्या विशारद झाले, अलंकार झाले, पण गाणं येत नाही. गाणं हे आतून येतं हो. असे बाहेरून शिकून, पुस्तकात शिकून, चर्चा करून गाणं येत नाही. त्या आतून आलं पाहिजे. आणि हे त्या अय्याला माहिती होतं. तर अय्या हा आर्यवैदिकामध्ये एक सन्निपात ज्वर असे. हा सन्निपात ज्वर, त्या तापाचं लक्षण, लक्षण ज्वर जो होता त्याचं लक्षण असं होतं की त्या रोग्याला झोप येत नसेल. तेव्हा अण्णासाहेब पटवर्धन हे अतिशय त्यावेळेचे सुप्रसिद्ध वैद्य होते. लोकमान्य टिळक त्यांना गुरु मानत असत, इतक्या महत्पदाचे ते होते. त्यामुळे त्यांनी रोज 2-3 जणा अण्णासाहेब त्यांच्याकडे पाठवत असत अशा रोग्यांना. आणि सुरावट ऐकल्यानंतर त्या रोग्यांची झोपेची तक्रार जात असे. ही अगदी अलीकडच्या मागच्या शतकातली गोष्ट आहे. तसंच ह्या अय्या याचा मल्हार रागामध्ये खंडा होता, हातखंडा होता. आणि हे असताना गायनामध्ये किती नियम पाळले गेले पाहिजे, शास्त्र पाळलं पाहिजे. हे शास्त्र जर व्यवस्थित पाळलं गेलं, साधं काही करायचं म्हटलं तर आपल्याला साधा उपास करायचा म्हटलं तर अमुक खाऊ नको, अमुक खाऊ नको, त्याशिवाय उपासाचं समाधान होत नाही. काहीतरी आपल्यावर नियंत्रण असावं लागतं, अंकुश असावा लागतो. तसं कुठलंही शास्त्र शिकायचं गायनात तर ते आहेच. खाण्यापिण्याचे नियम तुम्हाला पाळले गेले पाहिजे. आतलं तुमचं चित्त शुद्ध व्हायला पाहिजे. आतली जी सप्तचक्र आहेत, ह्या सप्तचक्र पूर्ण जागृत असली पाहिजे. त्या चक्रामध्ये जो जो स्वर उमटत असेल तो स्वर अतिशय शुद्ध असला पाहिजे. तरच आपण पुढे जाणार, त्याशिवाय ते होत नाही. तसंच आमचे धुळ्याचे सद्गुरू जे होते पद्मनाभ स्वामी, हे अतिशय सुंदर गात असत. पायामध्ये चाळ बांधत असत. अंध होते, पण गाण्याची विलक्षण त्यांना आवड होती. आणि पायात चाळ बांधून ते गात असत. आणि या गाण्यावरच स्वतः नरसिंहस्वती त्यांच्यावर खुश झाले आणि त्यांना योगाभ्यासाची त्यांनी पूर्णत्वाला त्या क्षेत्रामध्ये त्यांना पोचवलं. अशा गाण्याच्या ज्या काही कथा आहेत, ते स्वतः जेव्हा कृष्णावर प्रेम करत असत आणि त्या कृष्णाच्या प्रेमापायी त्यांनी जे काही गाणं पुढे झालं त्यांचं, हे त्यांचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जे काही भगवत भक्त असतील त्यांना देहाविषयी, प्रपंचाविषयी अत्यंत उदास व्हावं लागतं. आणि
श्रीकृष्ण प्रेमाकरता ज्या कृष्णाचे ठाई त्या प्रेम करत होत्या अशा गोपस्त्रिया यांना अग्रस्थान देण्यात आलेलं आहे. त्यात राधा नावाच्या एका गोपिकेचं प्रेम श्रीकृष्णावर श्रेष्ठ दर्जाचं होतं. त्याचं वर्णन महाभागवतात आलेलं आहे. परंतु ते वर्णन पूर्णपणे आले नसून त्यात असलेले भाव अगदी अपुरे पडतात असं पूर्णज्ञानी शुकदेवाला वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, परमेश्वर गुणवर्णनाचे आणि त्यातील राधाकृष्णाच्या प्रेमाच्या गुणवर्णनाची इच्छा तृप्त करून घेण्याकरता त्यांनी कवी जयदेव या नावाने अवतार धारण केला शुकदेवाने. आणि मग ती इच्छा तृप्त करून त्या अष्टपद्या त्यांनी रचल्या, गीत गोविंद रचलो. आणि हे गीत गोविंद राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. इतकं सुंदर 24 अष्टपद्या आहेत त्या. आणि ह्या कुठलाही मोठा गायक ते म्हणण्याचं धाडस करत नाही. इतक्या त्या विरहपूर्ण आतून कसा असतो. तुम्ही त्या अष्टपद्या ऐका. या अष्टपद्या ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की भाव काय आहे, प्रेम काय आहे, कर्तव्य काय आहे, देणं म्हणजे काय आहे, हे सगळं समजल्याशिवाय गाणं समजणं अवघड आहे. त्या अष्टपद्या त्या म्हणत असत पायामध्ये चाळ बांधून. आणि ह्या चाळ बांधल्यानंतर जे आवाज येत असत, कोणी पखवाज वगैरे जे वाजवत असत त्यांच्या पखवाजातून निरनिळ्या मंत्रांचे आवाज येत असत. तर हे गीतगोविंद काव्य तुम्ही ऐका. आणि त्या धुळ्याच्या मठामध्ये ज्या कोणी हे ऐकलं असेल त्या काळातल्या लोकांनी त्यांचं गायन आणि नृत्य दोन्ही जोडीला होतं त्यांच्या. तर पखवाजातून आवाज, मंत्रांचे आवाज येत असत. आणि हे आवाज ऐकणं हे त्या लोकांच्या भाग्यात होतं. अष्टपद्यांना त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो की बुवासाहेबांनी छाटीस वंदन करून ती छाटी म्हणजे हे असतं फेट्यासारखं, ती मस्तकावर धारण करायची, पायात चाळ बांधायची, गळ्यात तंबोरी, हातात चिपळ्या. अष्टपद्या म्हणाला ते उभे राहायचे. नमन झाल्यावर श्रीरामाचे ध्यानाचे 2 श्लोक म्हणायचे. प्रथम श्री पांडुरंगाचे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा गजर होत असे. आणि त्यानंतर राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद. ती राधा आणि ते गोविंद साक्षात उभं करण्याचं सामर्थ्य त्यावेळी त्यांच्यात होतं. आणि मग एकताना झालं की श्रीराम जय राम जय जय राम, हरी विठ्ठल पुंडरीक वरदे हरी विठ्ठल, श्री तुकाराम महाराज की जय, असं म्हणून त्यांचं ते नृत्य आणि गायन चालू होत असे. ती तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसणारी ती सतेज मूर्ती बुवासाहेबांची आणि प्रेमभावानं उच्चारलेलं परमेश्वराचं नाव, हातातला तंबोरीचा मधुर स्वर, डोक्यावर ठेक्यावर असणारा चिपळ्यांचा आवाज, तंबोऱ्याचे घुमघुमणारे सुस्वर नाद, पखवाज मृदंग आदी वाद्यांचा प्रमाणात उठणारा ठेका. हा ठेकाही तितकाच महत्त्वाचा. जेवढं गायन महत्त्वाचं आहे तेवढा ठेका महत्त्वाचा आहे, तेवढं नृत्यही महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं आळवून परमेश्वराचा गौण रात्री संध्याकाळी बैठक चालू व्हायची, पहाटेपर्यंत चालायची. अशा बैठका लहान पिढ्या आम्ही आमच्या ऐकलेल्या आहेत. रात्री सुरू झाला पहाटेपर्यंत, सकाळचा चहा तिथे पिऊन मग घरी जायचं. मी शेकडो बैठका ऐकण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. त्यामुळे गाण्याचा आस्वाद कसा घ्यायचा, गाणं म्हणजे काय, त्या गाण्याचं जे प्रेम मला उत्पन्न झालं आहे आणि ही सिरियस करण्याचं जे काही माझ्या डोक्यात आलं ते त्यामुळेच आलं की गाणं कदाचित ते मी गायला मला संधी मिळाली असते तर मी कदाचित या योगशास्त्र आणि इकडे अध्यात्माकडे वळलोही नसतो. तेच तर अध्यात्म आहे. गाण्याने आपल्याबरोबर आपण त्या निसर्गात जाणे, खोल जाणे, निसर्गाच्या खोल जाऊन जो परमेश्वराने हा निसर्ग उत्पन्न केला त्या परमेश्वराशी एकरूप होणे हे खरं तर गाण्याचं ध्येय आहे. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण ही सगळा प्रपंच करतो आहोत. अष्टपद्यांचं जे काही मधुर गायन जे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याचं सगळं दुःख, उदासीनता आणि श्रम नाहीसे होत असत. राधा गोविंद या नावाने ते काही प्रेम पुकार करत असत. राधेचा आणि गोविंदाचा, श्रीकृष्णाचा, त्याची ती बासरी, त्यातल्या अष्टपद्या ऐका होतं. या ऐकल्यानंतर खरोखरच श्रम नष्ट होतात. पण ते आतून आलेल्या अष्टपद्या पाहिजे. थिअरॉटिकल म्हटलेल्या अष्टपद्या नको. मी अष्टपद्या अशाही ऐकलेल्या आहेत, थिअरॉटिकल आहेत नाही. खूप मोठ्या मोठ्या गायकांनी अष्टपद्या गायलेल्या आहेत.
आता त्यामुळे हे सगळं प्रपंच हा सगळा करण्याचं कारण की गायनाचं प्रेम उत्पन्न होते. आता पुढे जाऊन आपण हे रस कसे उत्पन्न होतात याच्यावर चर्चा करणार आहोत. या रसांचे कसे परिणाम होतात. मागे तुम्हाला त्या पेरू अय्याची गोष्ट सांगितली की झोपेचा निद्रानाश असलेला माणूस झोपत असे. इतकी ताकद त्या गाण्यात आहे. तुमचे जर सप्तचक्र सप्तस्वरांशी जी काही जोडलेली आहेत याचं ट्युनिंग जर जमलं, तंबोरा लावला, ज्या तारा तुम्ही वापरता त्या ज्या वाजवता त्या वाजवण्यामध्ये तर त्या एकसुरात नसतील तर तो बेसूर वाटेल. परंतु एक तंबोरा जर चांगला लागला, एक तार वाजवली तरी बाकीच्या तारातूनही आपोआप स्वर उमटतो. हे आपण जाणून घ्या. आणि म्हणून गायनाविषयी प्रेम तुम्हाला वाटू दे, गायनाविषयी आत्मीयता वाटू दे. त्या रावणाने प्रयत्न केले, त्याचे 1/10 का होईना 1/100 प्रयत्न तुम्ही करा. गाणं ऐका, कानसेन व्हा. तानसेन नाही झाला तरी चालेल, कानसेन व्हा. अलीकडच्या काळात तानसेनची गोष्टी आपण ऐकतो की दीपक राग म्हटल्याबरोबर सर्व दीप जळले. हे अकबराच्या दरबारातली घटना आपण ऐकतो. आणि त्यानंतर पावसाचा राग ऐकल्यानंतर मग तो शांत झाला. तर ह्या सगळ्याच्याकडनं मला आणखीन एक या गोष्ट आठवली की या सगळ्या संगीत उपासनामध्ये खर्जाची साधना करणं आवश्यक आहे. खर्ज म्हणजे आत खाली खोल जाणे. जा हो खाली खोलात जा, मुलाधारापाशी जा. खूप मुलाधार त्याच्यावर मारा साचा केल्यानंतर कसा जागृत होत नाही ते आपण बघू. तर हे जे काही सामर्थ्य आहे खर्जाचं, प्रसिद्ध एका गवयाची गोष्ट मी ऐकली, तीही तुम्हाला जाता जाता सांगतो. हा गवई अत्यंत सुरांचा प्रेमी, त्याच्यासारखा दुसरा गवई नाही, इतका तो उत्तम. अनेक शिष्य त्यांनी उत्पन्न केले. पण जेव्हा स्वतःचा मुलगा तो शिकायला आला, त्याला वाटलं की ह्याला खरंच ज्ञान आपण दिलं पाहिजे. आणि त्या मुलाला केवळ त्यांनी खर्ज साधना सांगितली. 2 वर्ष 3 वर्ष झाली खर्ज साधना केली, परंतु काही दुसरं पुढे शिकवायची काही दिसणं लक्षण. त्याला माहिती होतं की जोपर्यंत हा खर्ज चांगला येत नाही तोपर्यंत पुढचं शिकण्यात काही अर्थ नाही. जर आतून शिकायचं असेल तर हे आलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सातत्याने केला. पण घरच्यांना, इतर शिष्यमंडळींना त्यांना वाटलं की हे सगळे बाकीचे पुढे चालले आणि हा स्वतःच्या मुलाला आपली विद्या देत नाही आहे, केवळ खर्जावर त्याला ठेवला आहे. एकदा तो असा परगावी गेला काही 2-4-6 महिने 8 महिन्यासाठी. आणि त्यानंतर त्याची पत्नी त्याला म्हणे की तू खर्ज नाही, आता तू बाकीच्या गाय. आणि मग त्यानंतर त्याची खर्ज साधना 3 वर्ष का असेना पण भरपूर केलेली असल्यामुळे पटापट तो सगळं शिकला पुढचं. हा गायक जेव्हा परत आला गावाहून, पाहिलं तर आपल्या घरी कोणीतरी एक छान गायक गाणं गातोय. पाहिलं तर तो स्वतःचाच मुलगा. त्याला अतिशय राग आला, वाईट वाटलं की याच्यासाठी मी काय ठरवलं होतं आणि याचं काय झालं. शेवटी नशिबात असतं ते होतं असं म्हणतात. त्याला सगळी गायकी आली, परंतु खरं गायन जे आहे ते आलं नाही. खरं गायनामध्ये तुम्ही सप्तचक्रांमध्ये गेलेच पाहिजे. खरा आतला ओंकार तुम्ही ऐकलाच पाहिजे. ते गाणं आहे. गाणं रंजनासाठी गायलेलं गाणं हे गाणं नाही. गाणं हे परमेश्वरासाठी आहे. त्या परमेश्वर प्रसन्न होण्यासाठी जे काही धडपड असेल ते गाणं आहे. आणि हे गाणं तुम्ही शिकावं, हे गाणं तुम्ही ऐकावं असं मला वाटतं आहे. म्हणून मी हा सगळा प्रपंच करतो आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण आता बाकीचा भाग घेऊया की भाव कसे उत्पन्न होतात आणि या भावाचा काय काय परिणाम होतो. कुठल्या समयाला कुठले भाव जागृत होतात. सकाळी उठल्यानंतर प्रसन्न का वाटतं, कारण झोप झालेली असते, शांत वेळ असते आणि म्हणून सकाळच्या वेळी शांत राग गातात. तर हा सगळा थिअरॉटिकल भाग आपण पुढच्या वेळी घेऊया. यावेळी मी तुमची रजा घेतो. नमस्कार.